मित्रांनो, लपंडाव या मालिकेत आजच्या भागात दोन मोठी रहस्य समोर आली आहे. सखी समोर दोन मोठे सत्य उघड झालेत. तर मित्रांनो, सगळं जाणून घेण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. राजलक्ष्मी माने सखीला धक्कादायक भूतकाळ सांगितलंय, ज्यामध्ये सखीला समजलंय की सखीच्या बाबांचा जीव कोणी घेतलाय आणि देवदत्त किर्लोस्कर कोण आहे, नेमकं त्यांचं नातं काय आहे कामत फॅमिली सोबत. कान्हा आणि सखी लहानपणी कोण होते, त्यांचं नातं काय होतं, सगळं आज सखीला समजणार आहे. आणि मित्रांनो, जेव्हा सखी किर्लोस्कर कडे गेली होती तेव्हा तिथे तेजस्विनी होती मनस्विनीच्या रूपात. पण सखी आता हे सगळं खऱ्या मनस्विनी समोर म्हणणार आहे की तू तिथे का गेली होतीस, यानंतर जाऊ नको. आणि हे ऐकून मनस्विनीला धक्काच बसतो, कारण ती तर घरीच असते आणि मनस्विनी समोर पण खूप मोठं सत्य उघड होणार आहे. तर बघूया मित्रांनो, खूप काही दाखवलं त्यांनी आजच्या भागात. सगळं जाणून घेऊया कसं काय झालं ते. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या आजच्या म्हणजे 28 जुलैच्या एपिसोडमध्ये आता सुरुवातीलाच आपण बघतोय की ही जी मनस्विनी आहे तिला हे पाहायचंय की त्या पेपर कटिंगमध्ये काय होतं, जो पेपर नंदाने लपवला होता. त्यामुळे ती आता मीनाक्षीला विचारते की या टेबलवर जो कचरा होता, जो न्यूज पेपर होता, तो कुठे टाकला. त्यावर आता मीनाक्षी सांगते की मी तर तो बाहेर नेऊन टाकला, बंगल्याजवळच्या मोठ्या डस्टबिनमध्ये. तर आता हे ऐकून मनस्विनी मीनाक्षीवर भडकतेच आणि तिच्या अंगावरती हात उचलते. पण मीनाक्षी मनस्विनीचा हात धरते आणि हिला म्हणते मनस्विनीला, बास, बोलात तेवढं खूप झालं सरकार, पण हात उचलायचा नाही माझ्यावर, कचराच होता म्हणून टाकला. इतकं चिरण्यासारखं काय त्यात, असं काय होतं त्या पेपरमध्ये. तर आता मनस्विनी मीनाक्षीचा हात अशी पूर्ण मुरगळते आणि मागे टाकते. आणि तिच्याकडे रागात बघत ही मनस्विनी तिच्या मनात म्हणते, हिचं मुस्काट तर मी नंतर फोडेल. माझा हात धरला ना हिने, नंतर हिचे दोन्ही हात मी उपटून काढेल. पण आता सखी आणि कबीरला कळायला नको की मी काहीतरी शोधतेय. तर मीनाक्षीला खूप त्रास होत असतो, तर मनस्विनी तिला धक्का देते आणि तिथून निघून जाते. पण मित्रांनो, मीनाक्षी पण मनस्विनीच्या मागे मागे जाते बघायला की ही काय करत आहे. तर इथे आता सीन शिफ्ट होतो. तेजस्विनी बाहेर आली असते आणि तिला खूप वाईट वाटत असतं. ती अपर्णाला म्हणत असते, किती वाईट बोलले मी माझ्या मुलीशी, किती वाईट वागले, मनस्विनीसारखं होता होता शेवटी मी तिच्यासारखी झालीच. त्यावर आता अपर्णा तिला समजावते आणि म्हणते, असू दे ग, फार मनाला लावून घेऊ नकोस, हे सगळं करणं गरजेचं नसतं तर आपण केलं असतं का, नाही ना. आणि तुझं सखीवर किती प्रेम आहे हे तुला तर माहितीच आहे. असं समज ही तुझी परीक्षा होती आणि या परीक्षेत तू उत्तम मार्काने पास झाली आहेस तेजस्विनी. त्यावर आता तेजस्विनी म्हणते, परीक्षा. तर अपर्णा म्हणते, हो अगं, तुला भीती होती ना सखी तुला ओळखेल म्हणून, पण बघ सखीला अजिबात संशय आला नाही, तिला पण हेच वाटलं की तू मनस्विनी आहेस. त्यावर आता तेजस्विनीला आणखीच वाईट वाटतं आणि ती म्हणते, पण अगं अपर्णा, मी जेव्हा माझ्या खऱ्या रूपात येईल तेव्हा सुद्धा सखीला असंच वाटेल का ग. अगं, मी हे सगळं तिच्यासाठी करतेय. त्या मनस्विनीने सखीच्या डोळ्यात इतक्यांदा धूळफेक केली आहे ना, सखी गोंधळणार नाही का ग. आणि आता तेजस्विनी विचारते अपर्णाला आणि म्हणते, अपर्णा, तिला पटेल ना ग, मीच तिची आई आहे हे तिला पटेल ना. अपर्णा म्हणते, हो ग, सगळं नीट होणार आहे. अगं तेजस्विनी, तूच म्हणतेस ना, जिथे डोळे मात खातात तिथे स्पर्श झाला तरी ओळखून जातं म्हणून. अगं, इतरांना तुला ओळखलं नाही तरी चालेल, त्यांची खात्री पटली नाही ना तरी चालेल, पण सखी तिला नक्की जाणवेल की तू तिची खरी आई आहे. अगं, तू म्हणाली होतीस ना, जेव्हा तू तिच्या डोक्यावर हात ठेवला होता तेव्हा तिला जाणवलं होतं की तू तिची खरी आई आहे. याचाच अर्थ तिला नक्कीच कळेल. नाही, आता बघ, ती तुझ्याकडे मनस्विनीच्या नजरेने बघतीये म्हणून तिला असं वाटत असेल, बाकी काही नाही. आता अपर्णा आपल्या परीने समजवण्याचा मस्त प्रयत्न करते तेजस्विनीला आणि तेजस्विनी आता थोडीशी रडायची थांबते. आता अपर्णा तिथून निघून जाते कारण सखीला संशय येऊ नये म्हणून. आणि आता सुरू होतो मित्रांनो सखीचा तमाशा. सखी खूप तमाशे करते आणि बघा काय होतं, सखी आतमध्ये जाते घरात. माने सांगितलं असून की कबीर घरी नाहीये तरी ती आतमध्ये जाऊन आरडाओरडा करते. ती म्हणते, कबीर बाहेर ये. तर आता सखीला म्हणतात, का ओरडतेस, तुला सांगितलंय ना मी की कबीर नाहीये घरात. तर आता सखी विचारते, कुठे गेला मग. तर म्हणतात की नाही माहिती मला. तिथे आता अपर्णा पण येते. तर आता काय होतं, आता सखी म्हणते, मला माहिती आहे तो तुमचा नातू आहे
म्हणून कदाचित तुम्ही लपवत असाल. पण प्लीज खरं खरं सांगा, कुठे आहे तो? तर आता मा म्हणतात, तुला सांगितलं ना की मला नाही माहिती. तर आता डायरेक्ट सखी म्हणते मला की तुम्ही खोटं बोलताय, बोलवा त्याला. आणि सखी परत परत आरडाओरडा करते आणि कबीरला हाक मारते. आता अपर्णा समोर येते आणि सखीला म्हणते, अगं सखी, खरंच नाही आहे तो घरात. तर आता सखी म्हणते, ठीक आहे बरं. आता अपर्णाने एकाच वेळेस सांगितलं आणि सखीने ते ऐकलं सुद्धा. हे बघून आता मांना राग येतो. मा म्हणतात, अच्छा, सासूने एकाच वेळेस सांगितलं तेव्हा तुला खरं वाटलं का? तर सखी म्हणते, हो, त्यांनी सांगितल्यावर मला पटलं, कारण त्यांच्या नजरेत एक प्रामाणिकपणा आहे. पण यांच्या स्फोटीत जन्माला आलेला तो कबीर, तो तर नजरेला नजर मिळून खोटं बोलतो. श्वास घेणे इतकं सहज आणि सोपं आहे त्याच्यासाठी खोटं बोलणं. तर आपल्याला माहितीच आहे की मा किती पॉझिटिव्ह आहे कान्हाबद्दल. तर मा म्हणतात, कबीर बद्दल काहीही बोलायचं नाही. सखी म्हणते, हो का, इतका विश्वास आहे का? बरं, मग मला फक्त एका प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्या. आणि सखीने ते जे फोटोज आणले असते तिच्याबरोबर जे कान्हाकडे असतात आणि तो लपवत असतो, तेच फोटोज यांचे फॅमिली फोटो आणि एक फोटो ज्यामध्ये सखी आणि कान्हा असतात, ते फोटोज आता सखी मांना दाखवते आणि म्हणते, बघा, हे 2 फोटोज कबीरकडे होते आणि तो माझ्यापासून हे लपवत होता. काय अर्थ आहे मग या सगळ्याचा? काय समजू मी? एका फोटोमध्ये मी आणि कबीर एकत्र आहोत आणि दुसरा त्यामध्ये माझे बाबा आणि कबीरचे बाबा. काय संबंध या सगळ्यांचा? सखी आता त्या मोठ्या फोटो फ्रेमकडे बघते, जो कान्हाकडे लावलाय, त्यांच्या घरी लावला असतो. तर सखी म्हणते, जेव्हा मी पहिल्यांदा हा फोटो बघितला होता तेव्हाच माझ्या मनात असं आलं होतं की काहीतरी कनेक्शन नक्कीच आहे. आणि जेव्हा मी पहिल्यांदा या घरात आले होते तेव्हा सुद्धा असंच वाटलं होतं की काहीतरी नक्कीच आहे. आता अपर्णा सखीला विचारते, सखी, तुला खरंच काहीच आठवत नाही आहे का ग? सखी म्हणते, कशाबद्दल? मी या आधी पण इथे आली होती का? नाही नाही, कसं शक्य आहे? काय संबंध माझा? पण मला प्लीज सांगा, माझ्या बाबांचा आणि कबीरच्या बाबांचा काय संबंध आहे? मला काहीच नाही आठवत आहे आणि काही असेल तर प्लीज सांगा मला. सखी आता माकडे बघते आणि प्लीज असं म्हणते. मा आता पाठ फिरवतात आणि त्या फोटो फ्रेमकडे बघू लागतात एक टप. तर सखी आता जाते आणि म्हणते, काय झालं मा? तुम्ही पाठ का फिरवली? माझ्या प्रश्नाचं कुठलंही उत्तर मिळाल्याशिवाय मी इथून जाणार नाही आज. कारण या फोटोत जे आहेत ना ते माझे बाबा आहेत. त्यांच्यावर मी जीवापाड प्रेम केलं होतं. त्यांचं प्रेम मिळायच्या आधीच ते मला सोडून गेले आणि त्या दिवसानंतर सख्या आईने सुद्धा तोंड फिरवलंय असंच मला वाटायचं. माझ्या आयुष्यातलं प्रेम संपलं होतं आणि मग माझ्या आयुष्यात कबीर आला. पुन्हा एकदा त्याने प्रेमाची आस लावली. आणि बघा मित्रांनो, आता सखी कान्हाला काय काय बोलते. पुढे तर सखी म्हणते, मी तर त्याला माझ्या वडिलांसमान मानलं होतं. त्याला माझ्या बाबांचे कपडे दिले होते, काय नाही केलं मी त्याच्यासाठी. पण त्याला माझा पैसा महत्वाचा होता. पैशासाठीच आला ना तो माझ्या आयुष्यात. माझ्या भावनांशी खेळला, अजूनही तो तेच करतोय. सखी आता हद्द पार करते आणि सखी म्हणते, जेव्हा मुलांवरचे संस्कार कमी पडतात तेव्हा मुलं असे करतात. कबीरच्या आईने चांगले संस्कार दिलेच असतील, पण कदाचित त्याच्या बाबांनी. आता इतकं सखी बोलते आणि मला खूप राग येतो. सखीचं वाक्य पूर्ण करण्याआधीच मा तिला म्हणतात, बस. मा आता सखीकडे वळतात, तिला बोट दाखवतात आणि म्हणतात, खूप बोललीस, मर्यादा सोडून बोललीस. तुला काय माहितीये ग कबीर बद्दल? अगं स्वतःला कबीरच्या जागी ठेव, मग तुला समजेल कबीर सारखं होणं, कबीर होणं काय आहे ते. आणि मा आता सखी समोर मोठं सत्य उघड करतात. मा आता सखीला म्हणतात, या फोटोचं उत्तर हवंय ना तुला? तर हा कबीरचा बाबा आहे देवदत्त आणि तुझा बाबा राघव यांचा फोटो आहे. दोघे अगदी जीवलग मित्र होते. सख्या भावाप्रमाणे ते वागत होते. पण तुझ्या मनस्विनी मावशीने सगळं संपवलं. ज्या दिवशी राघव मरण पावला त्या दिवशी तुझ्या आईने रात्री देवदत्तला फोन केला होता आणि त्याला सगळं सांगितलं होतं. देवदत्त पोलीस स्टेशनकडे जायला निघाला आणि तेवढ्यात तुझी मावशी ती मनस्विनी तुझ्या आईच्या रूपात आली, तेजस्विनीच्या रूपात. तेव्हा अपर्णा आणि कबीर लहान होता ग तेव्हा कबीर. आणि मा असं हात दाखवतात, म्हणजे इशारा करून सखीला म्हणतात, इथे असे उभे होते ते. आणि त्या दोघांनी स्वतःच्या डोळ्यांनी जे बघू नये तेच बघितलं. मनस्विनीने देवदत्तच्या पोटात सुरा खुपसला. तिने मारलं माझ्या मुलाला. आता माझ्या डोळ्यात अश्रू येतात हे सगळं सांगताना.
आणि पुढे ते म्हणतात कबीरच्या डोक्यावरून त्याच्या बाबाचं छप्पर गेलं आणि अपर्णाला त्या धक्क्यातून सावरायला 12 वर्ष लागलीत. अगं ती जिवंत प्रेतासारखी होती, काय सांगू अजून. ती तब्बल 12 वर्ष. आणि आता सखीला आठवतं की मागच्या वेळी जेव्हा ती यांच्याकडे आली होती किर्लोस्करांकडे, तेव्हा कान्हाने सखीला हेच सांगितलं होतं की सखीला जेव्हा अपर्णा भेटली होती तेव्हा अपर्णामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी आली होती आणि ती हळूहळू बरी व्हायला लागली होती. आणि आता हे सगळं भयंकर भूतकाळ आठवून आणि ऐकून अपर्णाला सुद्धा त्रास होतो, तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं. पुढे आता म्हणतात सखीला, अपर्णा त्या धक्क्यातून बाहेर आली, पण कबीर अजून तिथेच आहे. अगं ज्या लहान मुलाने आपल्या बापाचा खून झालेला बघितला, त्या मुलाच्या हृदयात किती ओरखडे रुतले असतील. त्याचं बालपण तिथेच थांबलं, तो कधीच मोठा झाला नाही. आणि पुढे म्हणतात, अगं अजून सुद्धा कुठल्याही लहान मुलाला वडिलांबरोबर बघितलं ना की त्याला भरून येतं. वडील बाबा हे शब्द ऐकलेत ना तरी त्याला असं गहीवरून येतं. आता अपर्णा सांगते सखीला, मला तर कबीरचं बालपण आठवत सुद्धा नाही, कारण मी स्वतःच मानसिक धक्क्यात होते. देवदत्त आम्हाला सोडून गेले आणि माझी ही अवस्था झाली, मग कबीरला कोण बघणार. पण कबीरसाठी ठामपणे खंबीरपणे उभ्या राहिल्यात. त्यांच्यासाठी तर एक दिवस मरणासमान होता आणि कबीर त्याच्या पुढे अख्खं आयुष्य होतं. पुढे आता म्हणतात सखीला, आणि तेव्हापासून मी कबीरला तयार केलं, त्याला विसरू दिलं नाही की मनस्विनीने त्याच्या बापाचा खून केला. मी त्याच्यात आग निर्माण केली, तो मनस्विनीचा सूड घेईल आणि त्याच्या मनात तो सूड कसा धगधगत राहील याची काळजी घेतली. तुला काय वाटलं ग, तो काय तुझ्या पैशावर भाळलाय म्हणून तुझ्या घरात शिरला, ये तुला दाखवते, असं म्हणत आता सखीचा हात धरतात आणि तिला एका खोलीत घेऊन जातात. मागे अपर्णा सुद्धा जाते. आता त्यांचं कपाट उघडतात आणि सखीला देवदत्तच्या अस्थी दाखवतात. आता सखी ते बघून थोडं घाबरतेच आणि पुढे आता सखीला म्हणतात, 12 वर्ष देवदत्त यात कैद आहे. कबीरने शपथ घेतली होती, जेव्हा त्या मनस्विनीचा सूड घेईल तेव्हाच ह्या अस्थी विसर्जित करेल. आता सखीला धक्काच बसतो आणि सखी म्हणते, बापरे, म्हणजे कबीर माझ्या आयुष्यात त्याच्या बाबांच्या खुनाचा सूड घ्यायला आला होता. म्हणतात हो. असं ओरडतातच तिच्यावर आणि म्हणतात, हो, तो तुझ्या आयुष्यात फक्त त्याच्या बाबांचा सूड घ्यायलाच आला होता. अगं जळता जळणार नाही, एवढी संपत्ती त्याच्या नावावर आहे, त्याला पैशांशी काहीही मतलब नाहीये. बरंच झालं, सखीला एकदाच सगळं माहिती झालं. आणि आता अपर्णा म्हणते सखीला, खरंय, पण सखी मांनी जे सांगितलं ते अर्ध सत्य आहे. कबीर तुझ्या आयुष्यात त्यासाठीच आला होता, पण त्या व्यतिरिक्त अजून एक सत्य आहे सखी, ते तुला कळायलाच हवं. माने तुला राघव भाऊजी आणि देवदत्तच्या फोटोचं उत्तर दिलं, पण या दुसऱ्या फोटोचं उत्तर मी तुला देते. सखी आता त्या फोटोकडे बघते ज्यामध्ये सखी आणि कान्हा दोघे असतात, ज्यामध्ये कान्हा कृष्ण बनला असतो आणि सखी त्याची राधा बनली असते. तर ते बालपणीचा त्यांचा फोटो असतो बरं का. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हा त्याच जागी पोहोचलाय जिथे त्यांचं ठरलं होतं की कान्हा सखीला डिवोर्स देणार. तर कान्हाचा चेहरा पण खूप पडला असतो, त्याला खूप वाईट वाटत असतं, खूप त्रास होत असतो. पण आपल्यालाही माहिती आहे की कान्हाने किती जीव लावलाय सखीवर. आता कान्हा नाईलाजाने ते फोटोज म्हणजे ते जे डिवोर्सचे पेपर्स असतात त्याने बनवून आणले असतात ते तो बाहेर काढतो आणि सगळं आठवतो की मागच्या वेळी जेव्हा सखी आली होती डिवोर्स मागायला तेव्हा कान्हाने कॉन्फिडंटली ते डिवोर्सचे पेपर्स फाडून फेकले होते. पण यावेळी आता कान्हाने स्वतः ते पेपर्स बनवलेत. त्याला वाटलं असतं की तो हरलाय, पण कदाचित आता सखीला रिअलाइज होणार तिला इतकं मोठं सत्य कळल्यावर. असो, आता कान्हा काय करतो, त्या पेपर्सवरती तो साईन करतो. त्याची इच्छा नसते तरी सुद्धा त्या पेपर्सवर कान्हाचे अश्रू पडतात आणि कान्हा आता सगळं आठवतो. सखी सोबतचे सगळे क्षण घालवलेले त्याला आठवू लागतात. कान्हा आता कसं तरी त्या डिवोर्स पेपरवर साईन करतो, त्याने सखीला म्हटलं होतं त्याचप्रमाणे. आणि त्यानंतर कान्हा स्वतःला सावरतो आणि म्हणतो, सन्हा तुटताना त्रास होतोय, असं वाटतंय काहीतरी वेगळं होतंय, शरीरापासून मनापासून आयुष्यभराची नाळ जुळली होती, पण आता सगळं संपतंय. त्या कान्हाच्या बोलण्यात सुद्धा आपल्याला त्रास जाणवतो. खरंच कान्हाने मस्त ॲक्टिंग केली आहे. आणि पुढे काय होतं, कान्हा आता स्वतःलाच प्रश्न करतो आणि म्हणतो, कोण आहोत आम्ही. आता कान्हा त्याचे अश्रू वगैरे पुसतो
आणि तो तिथे सखीची वाट बघत असतो, पण तिथे सखी नसतेच. तर त्यानंतर तो ते पेपर्स त्याच्या बॅगमध्ये वापस ठेवतो आणि कुठेतरी निघायला जातो. कदाचित तो घरीच जाणार आहे त्याच्या, जिथे आता सखी पण आहे. तर बघा मित्रांनो काय होतं, इथे आता सीन शिफ्ट होतो. ही जी मनस्विनी आहे तिथे कचऱ्याच्या डब्याजवळ आली असते आणि ती त्या डब्याकडे बघत म्हणते, आता यामध्ये हात घालावा लागणार आहे या घाणीत. आणि मीनाक्षी तिचा पाठलाग करत बाहेर येते आणि कार मागे लपवून सगळं बघत असते. तर आता काय करते ही जी मनस्विनी आहे मित्रांनो, ती असं झाडावरचं पान तोडते आणि त्याच्या आधाराने ते सगळं मॅनेज करत असते. तो कचऱ्याचा डबा उचलते, उघडते आणि आता मीनाक्षीच्या मनात असा विचार येतो, ही आणि इथे कचरा दिसल्यावर आपलं नाक धरणारी कचऱ्याच्या डब्याजवळ काय करतेय. आणि आता इकडे मनस्विनी स्वतःला असं कॉन्फिडन्स देते आणि म्हणते यू कॅन डू इट. आणि मग ती ते कचऱ्याच्या डब्यात हात टाकते आणि त्या पानानेच असं हलवत पूर्ण ती चेक करू लागते. तो कागद कुठे आहे ती बघू लागते. आता मीनाक्षीला शंका येते. मीनाक्षी म्हणते बाप रे, हिने कचऱ्याच्या डब्यात हात टाकलाय, म्हणजे जे काही ही शोधत असेल ते महत्वाचं असेल. तर आता काय होतं, अपर्णा आणि सखी असे बाहेर आले असतात हॉलमध्ये. सखी विचारते सांगा ना, मी आणि कबीर या फोटोमध्ये एकत्र कसे आहोत. तर अपर्णा म्हणते प्रत्यक्ष साईबाबांनीच तुमची गाठ बांधली आहे, मग ती गाठ इतक्या सहजासहजी कशी सुटेल. सखी विचारते म्हणजे. अपर्णा सांगते अगं तू आणि कबीर लहानपणी खूप चांगले मित्र होते, मी बालपणीचे मित्र आहात. तू त्याची राधा होतीस आणि तो तुझा कान्हा. सखी आता त्या फोटोकडे बघते आणि सखी म्हणते असं होतं का खरंच. अपर्णा म्हणते हो, नुसतं तुमच्यात मैत्री असती तर वेगळं होतं, पण तुम्ही दोघे एकमेकांच्या खूप जवळ होतात, सतत सोबत राहायचात, सारखे भांडायचात आणि मग एकमेकांवर जीवही लावायचात. आणि अपर्णा आता असं बोट दाखवते आणि म्हणते बघ तिथे बसूनच तुम्ही जेवायचात, तुला न आवडणारी भाजी तू त्याच्यात ताटात टाकायचीस आणि कबीर पण अगदी प्रेमाने खायचा. आता सखीला आश्चर्यच वाटतं. आणि मित्रांनो आजचा भाग इथे संपतो, पण उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. कान्हा माशी बोलत असतो आणि मनस्विनी ऐकून घेते. कान्हाचं पूर्ण नाव कबीर देवदत्त किर्लोस्कर. आणि मनस्विनी कान्हाला याचा जाब विचारते. तर दुसरीकडे सखी आता डायरेक्ट एकदम फुल ऑन मोडमध्ये आहे. ती मनस्विनीला म्हणते कबीर पासून लांब राहायचं आणि यापुढे माझ्या सासरी जायचं नाही. आता मनस्विनीला प्रश्नच पडतो आणि ती सखीला म्हणते मी का जाईल तिथे. तर सखी म्हणते कालच तर गेली होतीस ना. तर बघूया मित्रांनो आता काय होणार आहे येणाऱ्या भागात. आता सखीमध्ये बदल दिसतोय, सखी कान्हासाठी पॉझिटिव्ह झाली आहे असं दिसतंय. तर काय होईल बघूया, आपल्याला उद्याचा भाग कळेलच. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमची मतं कमेंट्स करून नक्की सांगा आजचा रिव्ह्यू कसा वाटला. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.